नमस्कार, मी सुशील कुमार. UPSC मुख्य परीक्षा मराठी माध्यम आणि राज्य लोकसेवा आयोगाचा आगामी 2025चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या दोन्हींच्या अनुषंगाने प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सचं अनालिसिसची उत्तर लेखन रणनीतीची संवाद मालिका आपण आयोजित केलेली आहे आणि त्या संवाद मालिकेच्या पहिल्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. माझ्यासोबत आहेत लोकायना IAS अकॅडमीचे संचालक भूषण देशमुख सर. सर, आपलं स्वागत. तर या आपल्या चर्चासत्राचं स्वरूप असणार आहे की प्रिव्हियस इयर्स अनालिसिस आणि प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन्स असतात मागील वर्षातील ते अत्यंत महत्त्वाचे असतात, परंतु विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या शंका या भेडसावत असतात की उत्तर लेखन कसं असावं, त्याची स्ट्रॅटेजी काय असावी, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या आपल्या चुका होतात त्या टाळता येतात, त्याच अनुषंगाने आपण डिस्कस करणार आहेत. त्या अगोदर आपण उत्तर प्रश्नपत्रिका ज्या आहेत प्रिव्हियस इयर्सच्या त्यामध्ये किती मार्काला इतिहास विषयाच्या संदर्भातला आपली चर्चा ही असणार आहे ती आपण अगोदर पाहूयात, कारण आपला वैशिष्ट्यपूर्ण भर अगोदर आपण सुरुवात इतिहास विषयापासून करणार आहे. त्यातही आपलं आजचं सत्र हे कला व संस्कृती या विषयापासून आपण सुरू करणार, त्याच्या उपघटकापासून. आणि मग त्यात आपण प्रत्येक वर्ष म्हणजे 2013 ते 2023 या प्रत्येक वर्षी विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं आणि त्या उत्तरांची स्ट्रॅटेजी कसं असावं, स्ट्रक्चर कसं असावं, त्यात कोणत्या अनुषंगाने आपण आपल्या चुका कशा टाळता येतील आणि त्याचा मग पुढच्या परीक्षेकरता तयारीसाठी काय आपल्याला फायदा होईल या अनुषंगाने आपण सांगोपांग त्याची चर्चा करणार आहोत. त्याआधी काही डाटा मी तुम्हाला देऊ इच्छितो की 2013 मध्ये इतिहास विषयाला 140 गुणांसाठी मुख्य परीक्षेला विचारला गेला होता. 2014ला 100 गुणांसाठी विचारला गेला होता. 2015, 16 आणि 17 तिघही वर्षी 87 ते 85 गुणांसाठी इतिहास विषय विचारला गेला. 2018 पासून 75-85 अशा पद्धतीने 2022 पर्यंत 22-23 पर्यंत हा विषय आलेला आहे. परंतु यामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे जी आपल्या पुढे चर्चेमध्ये येईलच की सोसायटी आणि इतिहास या दोन विषयांचं परस्परांमध्ये क्लबिंग करून बाकीचे प्रश्न विचारले जात असल्या कारणास्तव सोसायटी या विषयाचं भारतीय समाज या विषयाचं वेटेज वाढलेलं दिसतं, परंतु त्याच्यामध्ये इतिहासाचा बराच मोठा पार्ट हा आहे. तर कोर इतिहासाचे प्रश्न तरी 75 ते 85 मार्कापर्यंत आपल्याला दरवर्षी विचारले जातात. त्या अंतर्गत मग आपण येऊयात कला व संस्कृती या त्याच्या उपघटकाकडे, कारण इतिहास विषयामध्ये आधुनिक भारत, कला व संस्कृती, स्वातंत्र्योत्तर भारत आणि जगाचा इतिहास असे 4 उपघटक आहेत. त्यातला पहिला उपघटक म्हणजे भारतीय कला व संस्कृती. याच्यामध्ये 2013 मध्ये 3 प्रश्न विचारलेत 20 गुणांसाठी, 14 मध्ये 4 प्रश्न 40 गुणांसाठी, 15 मध्ये आणि 16 मध्ये 2 प्रश्न विचारलेत 25 गुणांसाठी, 17-18 मध्ये 10 गुण 50 गुण 10 गुण 50 गुण असं कमी जास्त होत गेलं पुढच्या 4 वर्षांमध्ये. 22-23ला 21-22ला 10 गुण आणि 40 गुण म्हणजे पुन्हा एका वर्षी 10 गुण, पुढच्या वर्षी 40 गुण, 10 गुण 50 गुण असं ते बदलत गेलेलं आहे. तर या कला संस्कृती याचा अर्थ हा 25 ते 50 गुणांपर्यंतचा महत्वाचा टॉपिक हा आहे. तर अगोदर आपण चर्चेला सुरुवात करूयात. तर त्याच्यातल्या उपघटकामध्ये मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लेखन करणे हे जे एक मोठं टास्क आहे त्याचा अगोदर आपण ते उत्तर लेखनामध्ये येणाऱ्या शंका आणि त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करूयात. सर, सर्वात अगोदर ह्या प्रश्नांमध्ये आपण पुढे ते प्रश्न जेव्हा पाहणार आहे तर सर्वात महत्वाचा शब्द असतो की दिलेल्या उत्तराला 1 गुण असतात आणि दुसरी गोष्ट शब्दमर्यादा असते. तर दिलेल्या शब्दमर्यादेमध्ये आपल्याला प्रश्न लिहायचा असतो आणि 3 प्रकारच्या शब्दमर्यादा आपल्याला या ठिकाणी दिसतात. एक 100 शब्दांमध्ये जी सुरुवातीच्या टप्प्यात होती, परंतु आता 150 आणि 250 अशा 2 प्रकारच्या शब्दमर्यादा दिसतात. मग 150 शब्दमर्यादेकरता काय काळजी घ्यायची शब्दांसाठी आणि 250 शब्दमर्यादेसाठी काय काळजी घ्यायची? आता साधारणतः कसं आहे की 150 आणि 250 म्हटलं आपल्याला वाटेल की ते प्रश्नही त्यानुसार वेगळे करत असतील. प्रत्यक्षात असा काही फारसा अनुभव नाहीये. ते कुठलाही प्रश्न 150ला विचारू शकतात मार्क शब्दांसाठी किंवा तोच प्रश्न ते 250 शब्दांसाठी विचारू शकतात. मग आपल्याला त्यानुसार थोडंसं संकुचित किंवा आकुंचित करता आलं पाहिजे म्हणजे ते उत्तर. त्यामुळे मग 250 मध्ये साधारणतः आपण प्रस्तावना किंवा शेवटीवर जास्त काम करू शकतो. पण 150 शब्दांचं असेल तर मात्र थोडक्यात 2 ओळीत किंवा एका ओळीमध्ये प्रस्तावना लिहून लगेच उत्तर चालू करणं कधी बरं पडतं. कारण आपल्याला कंटेंट भरपूर असेल तर ही मर्यादा म्हणजे कशा अंतिम मर्यादा आहे, त्याच्या पुढे जायचं नाहीये, स्पेस पण नाहीये. पुढचा प्रश्न चालू होतो तेवढी स्पेस दिली असते आणि त्यामुळे मग अर्थात या मर्यादेपेक्षा कमी मर्यादेमध्ये उत्तर झालं तर चालण्यासारखं आहे. समजा उत्तराचा जीव छोटा असेल आणि 150 शब्दाची 100 शब्दात ते उत्तर संपलं तरी काही हरकत नाही. पाणी टाकून ते वाढवलं पाहिजे असं काही नाही, पण याच्या पलीकडे तर जायचं नाहीये. आणि त्यानुसार लक्षात घ्यायचं की आपल्याकडे कंटेंट किती आहे. कंटेंट जर आपला स्ट्रॉंग असेल आपल्याकडे, आशय भरपूर असेल आपल्याकडे, तर प्रस्तावना आणि शेवट थोडक्यात करून मेन कंटेंट बदललं जास्त चांगला. आणि जर आपला कंटेंट थोडं कमी असेल तर अर्थात थोडंसं पॅचअप करता येईल.
नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये हा एक शब्द चर्चेला जातो उत्तर लेखनाच्या संदर्भात, स्ट्रक्चर. म्हणजे उत्तराचं स्ट्रक्चर तुमच्या डोक्यामध्ये तयार पाहिजे, किंवा स्ट्रक्चर अगोदर तुम्हाला आखता आलं पाहिजे, किंवा स्ट्रक्चर आखून त्याच्यावर आधारित तुम्ही प्रश्न सोडवला गेला पाहिजे. इव्हन वैकल्पिक विषयांमध्ये अगोदर जेव्हा 60 मार्कांचे प्रश्न विचारत होते त्यावेळेला स्ट्रक्चर हे अत्यंत महत्वाचं होतं. इव्हन एसे चा जो पेपर असतो त्याच्यामध्ये देखील स्ट्रक्चर हे अत्यंत महत्वाचं असतं. तर ही जे स्ट्रक्चर तयार करणे ही जी नाविन्यपूर्ण संकल्पना, निदान एमपीएससीच्या जे नव्याने सामोरे जाते या पॅटर्नसाठी, त्यांच्यासाठी हे स्ट्रक्चर तयार करणं म्हणजे काय असतं, 150 मार्कासाठी स्ट्रक्चरची गरज पडते का नाही पडत, किंवा डायरेक्टली खाण्याला सुरुवात होतं, मग या पद्धतीने काहीतरी त्या संदर्भात सांग. नाही, स्ट्रक्चर जे आहे संरचना त्याचं अत्यंत महत्व आहे, की आपण एखादी गोष्ट कशी सांगतो ही आपण काय सांगतो इतकीच महत्वाची आहे. कारण बरंच वेळा ते काही सांगत असू चांगलं, पण आपण नीट सांगत नसू, ते सिस्टमॅटिकली सांगत नसू, त्याचा परिणाम प्रभाव पडत नाही. की समजा असं विचारता एकदा प्रश्न आठवतो की सिंधू सभ्यतेमध्ये वॉटर हार्वेस्टिंग, की पाणी साठवण्यासाठी ते काय करत, मग तर काही जनरल लिहिलं की ते जे विहिरी होत्या, तलाव होते, त्यांचं हे होतं. एका लिहिलं की ते 2 प्रकारचं पाण्याचा उपयोग करते, एक घरगुती वापरासाठी, एक उद्योगांसाठी आहे. मग घरगुती वापरामध्ये पण ते एक तर बाहेरनं पाणी येणंच किंवा घरातच साठवणूक करत, असं 2 प्रकार त्याच्या पद्धती होत्या. मग घरात ते विहीर करत हा एक प्रकार होता. असं त्याने एक एक गोष्ट बरोबर म्हणजे एक स्ट्रक्चर तयार केलं. मग वाचनाला असं वाटतं काय सिस्टमॅटिक लिहिलंय, काय त्याचं आखलं नाही, आणि हेच उत्तर दुसऱ्या कोणतरी असं जनरल लिहिलं ओव्हरऑल, तर ते असं वाटतं की मिळमिळत उत्तर आहे, भले पॉईंट दोघांमध्ये सेम असतील. मग अशा प्रकारे स्ट्रक्चरली उत्तर लिहिणं हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग याच्यामध्ये काय करावं लागतं, जसं आपण निबंधामध्ये काय करतो की 1.5 तास निबंध असतो, तर पहिले कमीत कमी अर्धा तास आपण मुद्दे काढतो आणि मग त्याला आपण सिक्वेन्स देतो की पहिला कुठला गेला, दुसरा कुठला, तिसरा कुठला, त्याच्या स्टार्टने एंडही ठरवतो आणि मग लिहून काढतो. अगदी तसंच या सामान्य अध्ययनमधले 10 मार्काचे प्रश्न असो किंवा 15 मार्काचे, तिथेही थोडक्यात ती मायक्रो लेव्हलला ती प्रक्रिया करणे आवश्यक आहे की रफ मध्ये मुद्दे काढणं, तर सिक्वेन्सिंग ठरवणं, स्टार्ट आणि एंड फिक्स करणं, आणि त्याचं प्रिंटआउट घेतल्यासारखं उत्तर लिहिणं हे अपेक्षित आहे असं मला वाटतं. म्हणजे त्या स्ट्रक्चरचं महत्व प्रचंड आहे, यात काही शंकाच नाही. स्ट्रक्चर आपण पुढे जेव्हा प्रत्येक प्रश्न जेव्हा पाहणार आहे त्यावेळेला आपण प्रत्येक प्रश्न वाईजच आपण पाहूयात की या प्रश्नाला स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार होऊ शकेल, किंवा त्याला काही प्रस्तावना लागेल नाही लागेल या पद्धतीने. इतिहास विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करतोय म्हणून पर्टिक्युलरली इतिहास विषयात असं बऱ्याचदा होतं, किंवा बाकीच्या विषयांच्या बाबतीत पण होतं, काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचा फॅक्च्युअल डाटा फार पॉवरफुल असतो, बरोबर आहे, आणि काही विद्यार्थ्यांना फॅक्च्युअल त्यांचा वीक पॉईंट असतो आणि त्यांचं अनालिसिस चांगलं असतं, म्हणजे विश्लेषणात्मक त्यांच्या ॲबिलिटीज चांगल्या असतात, आणि काहींचं तथ्यात्मक त्यांचं ताकद जास्त असते. तर मग ज्याचा फॅक्च्युअल डाटा पॉवरफुल आहे पण त्याला अनालिसिस तेवढं चांगलं जमत नाही, पण त्याचा तो कसा लाभ करून घेऊ शकतो. आणि समजा ज्याचा अनालिसिस चांगलं आहे परंतु त्याला फॅक्च्युअल गोष्टी लक्षात राहत नाही, तरी पण उत्तर लेखनाला ह्या गोष्टी लपवण्याचा जो काय कारभार आहे, आपण लपवून सुद्धा आपल्याला चांगलं उत्तर आपण कसं लिहू शकतो त्या संदर्भात काही सांग. ते बरोबर आहे, हा मुद्दा बरोबर आहे की काही लोकांच्या स्ट्रेंथ ही फॅक्च्युअल असते आणि काही लोकांची ताकद ही विश्लेषणामध्ये असते. तर मग ते फॅक्च्युअल आहेत त्यांनी काय करावं लागतं की त्यांचा विश्लेषणातला एखादा मुद्दा जो आहे तो अगदी चौकट बिकट करून मांडता आला, तर असं वाटतं की काय विश्लेषणातला मुद्दा मांडलाय, कदाचित तो एकच असतो एखाद कुठं तरी, आणि बाकी सगळं फॅक्च्युअल असतं. हीच गोष्ट ज्यांचं विश्लेषण चांगलं आहे त्यांना उलटी करावं लागते की तुमचं उत्तर विश्लेषणात्मक आणि एखादा महत्वाचा फॅक्ट तुम्हाला माहिती मात्र तो त्याला कोंदण करून चौकट बिकट काढून तो टाकला, तर एकदम बघताना वाटतं की याने बॅलन्स केलाय, की याच्याकडे फॅक्ट पण आहे, दिसते की चौकटी टाकली आणि बाकीचे उत्तरात विश्लेषण पण आहेच. तर थोडक्यात आपल्याकडे जे कमी आहे त्याला एक प्रकारे जास्त महत्व द्यायचं, असं केल्याशिवाय मग ते बॅलन्स करावं लागतं. मग पण शेवटी कुठल्या उत्तरामध्ये इतिहासामधल्या दोन्हीची गरज असते, तथ्यही गरजेची आहेत आणि विश्लेषण तितकंच गरजेचं आहे. ते उत्तर लिहिताना मग तुम्ही जे म्हटले जसं कोंदण करणे किंवा आपण त्याला अंडरलाईन करणे, तर हे करणं अलाउड पण आहे आणि इव्हन एनकरेजेबल पण आहे का, म्हणजे त्याला केलं गेलं? शेवटी काय की तो परीक्षक जो असतो त्याचा जितकं आपण काम सोपं करून देऊ, जितकं त्याला ते गुण देण्यासाठी प्रवृत्त करू, की जेव्हा तो शेवटी गुण द्यायला जातो तेव्हा तो पुन्हा एकदा उत्तरावर नजर टाकतो शेवटी, की आता आपल्याला मार्क द्यायचे कन्व्हिन्स होण्यासाठी की खरोखर उत्तर आहे की नाही तसं, तेव्हा ते चौकटीत असेल, अंडरलाईन केलं असेल, वेगळ्या प्रकारे लिहिलं असेल, तर त्याला ते लगेच रिकलेक्ट होतं आणि मग तो मार्क देतो. पण त्याला ते रिकलेक्ट नाही होऊ शकलं तर जरी त्याला उत्तर वाचलेलं असेल तरी त्याला ते पूर्ण मग रिकवर नाही होत की आपण खरोखर वाचलं ते काही मोलाचं होतं की, मग तो 1 मार्क कमी देतो समजा, पण रिकलेक्ट झालं तर तो 2 मार्क सुद्धा एक्स्ट्रा देऊ शकतो. याचा एक छोटा उपप्रश्न असा आहे की भरपूर वेळा मराठी माध्यमात लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑलवेज प्रश्न असतो, आणि जोपर्यंत ते मुख्य परीक्षेला जात नाही किंवा त्यांना पण ऐकूनच माहिती असतो की टोप्यात देणं गरजेचं आहे का नाही.
किंवा टोप्या द्यायला वेळ मिळतो नाही मिळत, आपण नाही दिल्या तर आपले मार्क कट होतील का दिल्यात तर आपला वेळ जाईल, हे जे काही आहे कन्फ्युजन त्याच्या संदर्भात. आता ते कसं की मराठी भाषा जी आहे तिच्या टोप्या देणं हा काही भाषेचा भाग नाहीये, त्यामुळे टोप्या नाहीत दिल्या तरी चालतं. संसार शिकवता तो त्या पद्धतीत नव्हता, पण मग त्यात स्टार्ट टू एंड तुम्हाला ते पाहावं लागतं. दुसरे काय अजित जोशी जे होते त्यांनी टोप्या दिल्या, म्हणजे ते स्टार्ट टू एंड टोप्या न देण्याचं एक कारण होतं की कानांवरती स्पीड कमी होतो असं वाटतं. पण ठीक आहे, मग तसं वाढत असेल तर न देत चालतील, पण स्पीड राहत असेल आणि सवयच असेल एखाद्याला नाही देत देऊन होतं तर काय हरकत नाही, मग टोप्या देऊन सुद्धा चांगलं दिसतं. तर त्यामुळे ते स्ट्रॅटेजीचा भाग आहे, पण ती स्ट्रॅटेजी फिक्स असली पाहिजे सगळ्या पेपरसाठी. मरेच दिल्या मरेच सोडून दिल्या असं नाही चालणार. कारण आता आगामी परीक्षा जी मुख्य परीक्षा राज्यसेवेची असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह, त्याच्यात सर्व जवळपास जेवढे मराठी माध्यमात असतील जे जास्त असतील प्रोबेबली, तर त्यांच्या पुढे हा प्रश्न असणारच आहे की एवढे 1750 मार्काची परीक्षा आहे, त्याच्यात आपण लेखी लिहितोय तर आपण टोप्या द्याव्यात का नाही द्यावा. त्याच्यामुळे आपण इतिहास विषय जो आहे तर इतिहास विषयाचं डिस्कशन करतोय, तर या विषयाच्या तयारीसाठी आपण सोर्सेस विषयी पण आताच डिस्कस करू की त्या तयारीसाठी नेमकं काय विशेष तयारी करावी लागते. आता कसं की एक तर इतिहासाचा अप्रोच समजून घ्यावा लागतो की इतिहास हा विषय ही एक प्रकारची कथा आहे, जुन्या काळाची कथा आहे, तो एक गेलेला काळ आहे ज्याची एक आपल्याला रिकलेक्ट करायचा आहे. तर मग त्या प्रकारे त्याकडे बघितलं की आपल्यासारख्या माणसांचा जो इतिहास आहे, त्यांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या गोष्टी, त्यांनी केलेले पराक्रम, त्यांनी निर्माण केलेली सभ्यता आणि संस्कृती, मग आपला इंटरेस्ट वाढतो मध्ये. तर थोडंसं त्याकडे आपण नीट बघितलं तसं लक्षात येईल की ते आपणच आहोत आधीच्या काळातले. मग थोडक्यात आजचाच इतिहास आहे, फक्त तो आधीच्या काळातला इतिहास आहे. मग अशा प्रकारे एकदा एखादी गोष्ट आपण स्वतःशी अटॅच केली तर ती लक्षात ठेवायची क्षमता वाढते आपली. पण ती आपण नीट अटॅच नाही करून घेतली स्वतःशी आणि तिला आपण दूरवर असं ठेवलं, अलिनिएशन ठेवलं, परात्मवाद, तर मग ते अटॅच नाही होत आहेत आणि मग ते लक्षात राहत नाही. त्यामुळे हा एक खूप महत्वाचा इतिहास आहे की हा आपला इतिहास आहे असं लक्षात घेऊन त्यात इंटरेस्ट घेतला तर तो पहिलं सिंपल हे आहे. म्हणजे दुसरं, इतिहासाचा अभ्यास करताना थोडं इतर वाचनही ठेवलं पाहिजे, इतर काही गोष्टी बघणं, इतर काही गोष्टी वाचणं आणि लिंक करता आलं पाहिजे. आता गणपतीच्या काळामध्ये विविध मंदिरं आणि त्याच्या प्रतिकृती तयार केल्या जातात. जगन्नाथ मंदिर आहे किंवा मग अयोध्येचं मंदिर मागच्या वर्षी उभं केलं होतं. मग समजा ते त्याच्यातनं शिकता येतं खूप काही, अनेक कल्पना त्यातनं की गाभारा काय असतो, मुखमंडप काय असतं, गोपूर कसं असतं, अगदी त्या ठिकाणी गेलंच पाहिजे थोडीच मिळतात त्या ठिकाणी, हल्ली ते तयार करतात. मग अशा प्रकारे निरीक्षण चांगलं ठेवलं, थोडं वाचन ठेवलं, थोडं लिंकेज ठेवलं, चर्चा ठेवली, तर हा विषय अगदी इंटरेस्टिंग आणि सोपा वाटायला लागतो. याच्यातला एक प्रॅक्टिकल उपप्रश्न तयारी करताना विद्यार्थ्यांना पडणार आहे की इतिहास विषयामध्ये आपल्याला आधुनिक भारत, प्रचंड मोठा कालावधी आणि त्याच्या सोर्सेसची पुस्तकांची जर साईज जरी बघितली तरी मोठी, सेम गोष्ट कला संस्कृती, सेम आफ्टर इंडिपेंडन्स साठी, स्वातंत्र्योत्तर भारतासाठी आणि जगाच्या इतिहासासाठी पण, आणि हे चारही घटक आपल्याला करावेच लागणार. आणि मग त्याच्यातल्या मार्कांचं वेटेज आणि त्यांच्या पुस्तकांचे पेजेसची साईज हे पाहता ते कमी कालावधीत करण्याच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीने त्याला कमी कालावधीत करण्याकरता अजून काय अप्रोच ठेवू शकतो की याचं कमी कालावधीत जास्त चांगलं परिणामकारक तयारी झाली पाहिजे. त्यातला जो कला संस्कृती आणि आधुनिक भारत हा पूर्व परीक्षेला पण आहे आणि मुख्य परीक्षेला पण आहे. मग त्यातला काही भाग थोडा कंबाईन करता येईल, मग वेळ थोडा वाचतो, मग त्या पद्धतीने करता येईल. आता कसं की आधुनिक भारत हल्ली प्रश्न थोडे कमी येतात पण त्याचा एरिया खूप मोठा आहे. मग त्यामुळे थोडं ट्रेंड बघायला लागतो की कुठल्या भागावरती जास्त प्रश्न विचारतात हल्ली, आणि त्यानुसार मग प्रश्न जरी केले तरी सुद्धा काम होतं. कला आणि संस्कृती मात्र नवीन घटक असल्यामुळे त्याला जर लक्ष द्यावं लागतं की सुरुवातीला आपल्याला तो माहितीच नसतो काय प्रकार आहे, त्या अंदाज येत नाही, असं वाटतं की काहीतरी हे वेगळंच आहे जे आपल्याला कळत नाहीये, कारण त्यात अशी सलग स्टोरी अशी नाहीये ना, असं वेगळे वेगळे प्रकार आहेत. तसं कला आहे नुसती किंवा वास्तुकला आहे किंवा लिटरेचर म्हणजे वाङ्मय हे सुद्धा आहे. तर मग आपलं पुस्तक आहे स्त्रोतांच्या बाबतीत हो सकाळ प्रकाशनाचं सरांचंच कला संस्कृतीचं पुस्तक आहे की जे एक प्राईम सोर्स म्हणून कन्सिडर केलं जातं, ज्याच्याविषयी आपण आता पुढे कला व संस्कृतीमध्ये जे प्रश्न पाहणार आहेत त्याच्यातलं अनालिसिस आपण त्यावेळेला पाहणार आहोत. यातनं समजा सर मी एक नवीन विद्यार्थी आहे आणि मला आता तयारी मी मुख्य परीक्षेची सुरू केली, त्यात मी पहिला घटक जो इतिहास तो घेतला, तर मी सहसा प्रॅक्टिकली किती मला वेळ त्या घटकासाठी दिला गेला पाहिजे, मग मी पुढच्या घटकाकडे वळलं पाहिजे. हे गणित बरोबर आहे की हे आता आपण थोडंसं परीक्षार्थी होणं आवश्यक आहे. मग त्यात काय करावं लागतं की एकूण मुख्य परीक्षेमध्ये कोणते घटक आहेत, त्यामध्ये इतिहास घटक किती मार्कांचा आहे, आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ किती आहे आणि याला किती वेटेज आहे, त्या पश्चातच बसावं लागतं. म्हणजे शेवटी असं आहे की किती समजा आपल्याला इंटरेस्ट वाटला की नाही वाटला तरी दोन्ही प्रकार जाऊन चालत नाही. इंटरेस्ट वाटला म्हणून खूप जास्त वेळ दिला
किंवा बोर होतोय म्हणून थोडक्यात उडकून टाकला, हे दोन्ही नाही करणार. जेवढा वेळ आवश्यक देता आहे, जितका आपण ठेवला आहे वेळ समजा एक्झामसाठी 1 वर्ष समजा किंवा 6 महिने मेन्ससाठी, तर त्यातला तो जो पर्सेंटेज काढून वेळ येणार तेवढा वेळ कमी पण नाही आणि जास्त पण नाही, त्याला बरोबर न्याय दिला पाहिजे आणि तेवढ्या वेळात बसवायचा प्रयत्न करायचा. कारण शेवटी त्याहून जास्त आपण त्याला गेलो तर गणित बिघडतं. नाही का, आपण एखादं जास्त टाकली गोष्ट की केशर टाकलं तर श्रीखंडही बिघडणार. इतिहास विषयाचं असं आहे किंवा बाकी ठिकाणी पण असो, बाकीच्या उपघटक किंवा घटकांच्या उत्तरलेखनामध्ये नकाशांचा वापर, डायग्राम्सचा वापर किंवा काही स्ट्रक्चरमध्ये काही ना काही तुम्ही त्याचं शॉर्ट फॉर्म्स तयार करून त्यांचा वापर असं मध्ये जर आपण काढला किंवा चित्र रेखाटलं काही, तर हे असं तुम्ही म्हणजे आपण करू शकतो का, किंवा मग कशा पद्धतीने त्याचा वापर केला गेला? इंडिड ती ते एक महत्वाची कल्पना आहे. कारण त्यांनी जी उत्तरपत्रिका देतात त्या उत्तरपत्रिकेचं वैशिष्ट्य काय असतं की ती उत्तरपत्रिके कोरी आहे. कोरी आहे म्हणजे काय, तर ओळी दिलेल्या नाहीयेत. याचा अर्थ काय आहे की त्यांची अपेक्षाच आहे की तुम्ही लिहू नका, तुम्ही मांडणी करा उत्तराची. मग उत्तराची मांडणी करणं म्हणजे काय, तर काही भाग लिहिणं पण असेलच, पण त्या पलीकडे अशा प्रकारचं फ्लो चार्ट तयार करणं, एखादा नकाशा काढणे गरज पडली तर, एखादं कंपॅरिझन टेबल, तुलनात्मकाचं टेबल तयार करणं, एखादं सूर्य बिंदू तयार करून त्याचे किरण दाखवून त्याच्यावर वेगळे मुद्दे दाखवणं, असं थोडं चित्रलिपीमध्ये लिहिणं हे अपेक्षित आहे. ते परीक्षकाला सोपं जातं, कमी जागेमध्ये जास्त मुद्दे समोरच्यांपर्यंत पोहोचवता येतात आणि उत्तराला न्याय देता येतो त्यातनं, असा अनुभव आहे. पण ते रिलेव्हंट असलं पाहिजे. निवड चित्र काढायचे म्हणून चित्र काढायचे असं होता कामा नाही. हे झाले आपले जनरल मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाविषयीच्या सामान्य शंका आणि त्यांचं समाधान. आता आपण टू द पॉइंट आपल्या उपघटकाकडे येऊयात. इतिहास घटकामधला उपघटक भारतीय कला व संस्कृती. भारतीय कला व संस्कृतीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये 3 सब टॉपिक केले जातात: कला, वास्तुकला आणि साहित्य. आणि या तिघांसाठी त्यांनी म्हटले प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचा कालावधी असेल. तर मग आपल्याकडे 3 उपघटकामध्ये पण आपल्याला 3 मुद्दे आहेत: कला, वास्तुकला आणि साहित्य. तर मग कला ह्या टॉपिकची तयारी करण्याकरता काय करावं? कला हा जो घटक आहे हा सर्वात विस्तारित आहे. त्याच्यामध्ये चित्रकला येते, संगीत येतं, नृत्य येतं किंवा अगदी पपेट्री म्हणजे भातुकली सारखं ते कल्पना येतात, सर्कस येते. कला ही खूप थोडी व्यापक आहे. त्यामुळे हा कला घटक जो आहे तो जर करायचा असेल तर आपल्याला थोडं लक्ष ठेवावं लागतं सगळ्यांवर. आणि आपलं पुस्तक आणि शिवाय आता समजा ते हे असतात 26 जानेवारीला चित्ररथ असतात, चित्ररथ. तर विविध राज्यांचे विविध कलाकार विविध प्रकारच्या कला दाखवल्या जातात. मग त्यात कोणतरी बक्षीस मिळतं चित्ररथाला. मग ते नक्की काय आहे याच्यावर थोडंसं म्हणजे कुतूहल आपण निर्माण करून बघत गेलो, लक्ष देत गेलो. युट्यूबवर सुंदर सुंदर कलेबद्दल व्हिडिओ असतात. एखादं भरतनाट्यमचं एखादं 5 मिनिटाचा समजा व्हिडिओ असतो, तर निश्चितच तो बघणं फायदेशीर ठरतं. कारण त्याबद्दल आपण 20 पानं 20 वेळा वाचली तरी ते आपण डोळ्यासमोर नाही येऊ शकत की भरतनाट्यम नक्की कसं होतं. ते 20 पानं 20 वेळा वाचण्यापेक्षा ते 5 मिनिटाचा व्हिडिओ बघणं कधी कधी बरं पडतं. कारण त्यात शेवटी हा परफॉर्मिंग आर्ट आहे. हे सगळं ही अशी कला आहे की जी परफॉर्मिंग आहे. मग त्यामुळे मग अशा प्रकारचे विविध साधना उपलब्ध आहेत, त्याचा योग्य प्रमाणे वापर केला. आपले बिलाफ नावाचा आपण एक हे तयार केला ब्लॉग, ज्याच्यावर आपण खूप चांगल्या अशा प्रकारची चर्चा म्हणजे रेकॉर्ड करून ठेवल्यात की ज्याचाही वापर करता येईल. भारतीय कला व संस्कृती मधला जो दुसरा सब पॉइंट आहे तो म्हणजे वास्तुकला. मग वास्तुकलेची पूर्वपरीक्षेकरता करू शकणारी तयारी, ज्याच्यावर पण प्रश्न पूर्वपरीक्षेला येतात, आणि मुख्य परीक्षेची तयारी, या दोघांमध्ये नेमका कसा फरक पडतो आणि त्याचा कसा अप्रोच असला पाहिजे? आता वास्तुकला हा जो घटक आहे तो मुख्य परीक्षेसाठी थोडा वेगळा आहे आणि पूर्वसाठी वेगळा आहे. पूर्वसाठी काय येतं की थोडं ते कोणत्या राजाने कोणतं मंदिर बांधलं, ते कुठल्या काळातलं होतं, कुठल्या घटनेच्या स्मरणार्थ त्याने बांधलं, अशा प्रकारे पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येतो. थोडा फॅक्च्युअल आणि थोडंसं जी माहिती असणार अपेक्षित येते. मुख्य परीक्षेचा मात्र अभ्यास जसं काय आपण आर्किटेक्टच म्हणून जन्मलोत त्या स्टाईलमध्ये ते विचारतात की ज्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट राजवटीच्या कालखंडात जी निर्माण झाल्या वास्तू त्यांची काय वैशिष्ट्य होती आणि त्या आधीच्या काळापेक्षा कशा वेगळ्या होत्या किंवा त्यांनी काय नवीन जोडून दाखवलं. मग या थोडं डिटेलमध्ये आपल्याला वास्तुकलेची माहिती घ्यावी लागते की कशा प्रकारची मंदिरं त्यांनी बनवली, त्यात नवीन वैशिष्ट्य कोणती आणली, हे सगळं आपल्याला खूप तपशिलात जाऊन बघावं लागतं. आणि त्याची एखादी आकृती काढावं लागते, दाखवून द्यावं लागते, उदाहरणं द्यावं लागतात. आणि त्यामुळे मुख्य परीक्षेचं केलं खरं तर पूर्वपरीक्षेचं करणं सोपं जातं. पूर्वपरीक्षेचं मेली जोडायचं असतं की काय त्याचा पॉलिटिकल रिलेव्हन्स आहे थोडा, पण मुख्य परीक्षेचा ऍक्च्युअली तो पूर्णच म्हणजे ते वास्तुकलाच आहे खरोखर. बरोबर. वास्तुकलेचा सब टॉपिक नंतर तो तिसरा सब टॉपिक आहे
इंटरेस्टिंग साहित्य, बरोबर, ज्याच्यामध्ये प्राचीन साहित्य आणि मध्ययुगीन साहित्य जास्त करून विचारलं जातं. तर मग त्याच्या पण पूर्वपरीक्षेला आता रेग्युलर प्रश्न साहित्यावरती येत आहेत दरवर्षी, आणि मुख्य परीक्षेला देखील प्रश्न आलटून पालटून विचारले जातात. मग त्या दोघांच्या तयारीमधला फरक कसा करते? नाही, आता हा तो महत्वाचा मुद्दा आहे की समजा तीनच घटक दिले, जसं कला, वास्तुकला आणि साहित्य. मग खरं सांगायचं 2/3 झालं हे दोन, वास्तुकला आणि साहित्य. त्यामुळे मग ते खरं तर सरळ रिलेटिव्हली स्ट्रेट विषय आहेत. त्याचा एक विशिष्ट कंटेंट आहे. कला जास्त विस्तारित आहे, त्यामुळे आपला सल्ला असा असतो की तुम्ही आधी हे दोन करा, वास्तुकला आणि साहित्य. त्याचा प्रिलिमलाही फायदा होतो आणि मेन्सलाही फायदा होतो. मग प्रिलिम मध्ये ते काय करतात पूर्वपरीक्षेत, ते प्रामुख्याने एखादा ग्रंथ विचारतात आणि तो कोण दिलाय, किंवा मग ग्रंथकार आणि त्याचे कुठले ग्रंथ आहेत त्याच्या खालची असे ते. मग ते प्रामुख्याने कालिदासाचं त्यांनी घेतलं आहे मागे, किंवा काही बौद्ध वाङ्मयातली घेतले आहेत. मुख्य परीक्षेत थोडं वेगळं आहे. ते समजा उदाहरणामध्ये त्यांनी काय केलं की मध्ययुगीन राजा जो होता कृष्णदेवराय, याचं साहित्यामध्ये काय योगदान आहे असं त्यांनी विचारलं. मग आता त्याच्याबद्दल काय आहे, नुसतं एका पुस्तकाचं नाव माहितीसून उपयोग नाही, नुसतं नाव नाही, त्याचं त्यांनी योगदान काय आहे, मग त्या दरबारात अजून कोण होते, त्यांनी काय लिहिलं, आणि एकंदरीत त्यांनी तो काळ कसा हे केला, गाजवला. फॅक्च्युअल डाटा असणं इम्पॉर्टंट येऊनच जातं त्या ठिकाणी. फॅक्च्युअल आणि तो काळ समजणं, त्यात त्याचं योगदान काय आहे त्याच्या 2 ओळी लिहिता आल्या पाहिजेत. मग अशा प्रकारे मुख्य परीक्षेचा निश्चितच जास्त डिटेल अभ्यास आहे. तो की आता पूर्वपरीक्षेत तो होतोच, सोपं वाटत आहे, पण मुख्य परीक्षेचं ते गेलं एकदा प्रश्न थोडंसं व्यक्ती आधारित विचारतात. असं थोडा अनुभव की एखादा व्यक्ती घेतात किंवा एखादा कालखंड घेतात आणि त्या कालखंडाच्या साहित्याचा कसा भर आला होता, त्याने कोणतं योगदान दिलं त्या साहित्याने, कोणती भर घातली, याच्यावर त्यांचा कटाक्ष असतो. तर आपली जनरल चर्चा जी तयारीच्या अनुषंगाने आहे मुख्य परीक्षेच्या भारतीय इतिहासामधला उपघटक कला व संस्कृतीचा, त्या अनुषंगाने सर्व चर्चा आपली झाली. आता आपण जो मुख्य मुद्दा आहे की प्रश्न आणि त्यांची उत्तर आणि त्यांची स्ट्रॅटेजी, या मुद्द्यावरती आपण येऊयात. आपण 2013 पासून तर 2023 कडे जाऊयात. मग 2013 मध्ये कला व संस्कृती या उपघटकानंतर मग आपण आधुनिक भारत, स्वातंत्र्योत्तर भारत, मग जगाचा इतिहास हे उपघटक आपण टप्प्याटप्प्याने या मालिकेमध्ये पुढे घेऊयात. परंतु अगोदर आपण कला व संस्कृतीमध्ये सगळ्यात अगोदर हा सिलेबस जेव्हा चेंज झाला तो होता 2013ला. याच्यामध्ये 4 GS आलेत आणि ऑप्शनल हा 2 पैकी 1 कॅन्सल झाला आणि 1 ऑप्शनल आला. म्हणजे 4 GS पैकी पहिल्या GS मधल्या इतिहास उपघटकामधल्या कला व संस्कृतीमध्ये त्यांनी 3 प्रश्न विचारले होते. एक होता संगम साहित्यावरती, दुसरा होता तांडव नृत्यावरती आणि तिसरा होता चोला वास्तुकलावर. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी एकंदरीत एक साहित्यावर विचारला, एक नृत्यकला म्हणजे कलेवर विचारला आणि एक वास्तुकलावर म्हणजे चोला वास्तुकला म्हणजे वास्तुकलेवर विचारला. म्हणजे कला, वास्तुकला आणि साहित्य तिघ त्यांनी 3 प्रश्नांमध्ये कव्हर केले. आपण सरळ प्रश्न वाचूयात आणि प्रश्नाच्या अनुषंगाने मग त्यांच्या विद्यार्थ्यांच्या शंकांचं पण निरसन त्याच्या अनुषंगाने होईल की या प्रश्नाकडे कसं पाहायचंय वगैरे. तर संगम साहित्यावरचा प्रश्न होता. प्रश्न विचारला होता 2013 मध्ये की संगम साहित्य हे दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने अधिक उपयोगी नसून देखील त्या काळातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचं अत्यंत प्रभावी शैलीमध्ये वर्णन करतं. टिप्पणी करा. 200 शब्द 10 गुण 2013ला. मग आता 10 गुणांसाठी 200 शब्दांना त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामधले आता हा जो प्रश्न होता, या प्रश्नामध्ये आता प्रश्न एखादा पाहिल्यानंतर ही पण एक गफलत बऱ्याच विद्यार्थ्यांची होऊ शकते की प्रश्नाकडे पाहण्यात जर चूक झाली, त्याचं काय म्हणतो आपण त्याला, त्याचं विश्लेषण करून त्यांनी नेमकं काय विचारलंय हे जर समजण्यात चूक झाली तर चुकीचं उत्तर लिहिलं जाऊ शकतं. तर आता हा प्रश्न पण याच्याकडे कसं पाहायचं आपल्याला. मग आता बरोबर. आणि 3 गोष्टी ऍक्च्युली सांगितल्या याच्यामध्ये. एक तर राजकीय बद्दल त्यांनी म्हटलंय, सामाजिक म्हटलंय आणि आर्थिक म्हटलंय. पण त्यात त्यांनी स्वतःच सांगितलंय की आम्हाला राजकीय बद्दल थोडं कमी हवंय. त्यांनी हिंट दिली आहे की राजकीय बद्दल फारशी याची गरज नाही. मग साधारणतः राजकीयची थोडी चर्चा करता येईल, पण साधारणतः एक 20% होईल आणि उरलेली 80% चर्चा आहे ती कशामध्ये होणार, तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती. मग आता सामाजिक आर्थिक समान दर्जा दिल्यामुळे 40% सामाजिक आणि 40% आर्थिक. आता थोडंसं इतकं काटेकोर जावं लागतं, कारण मार्क मिळवायचे म्हटले तर असं नको व्हायला की प्रश्नात जे विचारलं ते आपण कव्हरच नाही केलं, की त्यांनी विचारलं एखाद्या आपण दुसरंच काहीतरी लिहून आलोय. तर हे सगळं बघावं लागतं की प्रश्नात कुठले कुठले भाग येतात आणि त्याला कशा प्रकारे वेटेज द्यावं लागेल. मग आता पहिले आपल्याला ते राजकीयचं 20% संपवावं लागेल की 20% वेटेज उत्तरामध्ये राजकीय दृष्ट्या अधिक उपयोगी नसून देखील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या उपयोगी का नाही. मग थोडंसं राजकारण नाही का, तर सगळं त्याच्यामध्ये राजांचे उल्लेख आहेत. चेर, चोल, पांड्य, इतर 13 राजे, ज्यात श्रीलंकेच्या राजाचाही उल्लेख आहे, त्यांच्या वंशावळ्या आहेत. त्यामुळे उल्लेख महत्वाचा नाहीये असं नाहीये, आहे राजकीय दृष्ट्या त्याचा उल्लेख उपयोग आहेच. पण त्याहून जास्त उपयोग असा आपण म्हणूयात सामाजिक व आर्थिक इतिहास त्या काळाचा
समजून घ्यायला उपयोगी होतो, असं आपण पॉझिटिव्हली म्हणूयात. फारसं उपयोगी नाही मिळतात काय नाही असं नाहीये. मग आता हे सामाजिक आणि आर्थिक काय आहेत? एक तर हा संगम काळ जो आहे तो उत्तर मौर्य पुढचा काळ आहे, की मौर्यांच्या पुढचा काळ आहे, ते अगदी 250 AD पर्यंत साधारणतः काळ चालला, प्रमुख काळ असं म्हटलं तर. हा जो काळ आहे की संगम काळ, हा सगळा कवींचा काळ आहे, की संगम म्हणजेच कवी परिषदा होत्या, आणि त्यामुळे त्यांनी विविध प्रकारचं वाङ्मय उभं केलं. अगदी ग्राम्य कविता लिहिल्या, अगदी महाकाव्य लिहिली, व्याकरण लिहिलंय, सौंदर्यशास्त्रावरची पुस्तकं लिहिली, सगळ्या प्रकारची काही छोट्या छोट्या सुभाषितं लिहिली आहेत, कुरल त्याला म्हणतात. आणि त्यातनं त्यांच्या समाजाचं चांगलं चित्रण. आता हे चांगलं चित्रण कसं मिळतं तर साधारणतः वाङ्मयामध्ये 2 स्तर असतात. एक म्हणजे राजे लोक आणि त्यांच्या दरबारचे लोकांचे राजघराणा त्याचं वर्णन, आणि दुसरं सामान्य असं लोकसाहित्य असतं. आता हे संगम काय आहे तर सामान्य लोकांच्याच कविता आहेत, फक्त त्या संगम मध्ये आल्यावर त्यांनी त्याला चांगलं हे करून घेतलं, संस्कार करून घेतलंय, पण आहे मात्र सामान्य लोकांच्याच. अगदी छोट्या छोट्या गावातून आलेल्या लोकांनी संगम साहित्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळे संगम खूप इंटरेस्टिंग आहे, की ते विदग्ध साहित्य आहे, पण त्याचवेळी ते आले मात्र अगदी खाल्लं, अगदी छोट्या छोट्या गावातल्या लोकांनी योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळे मग यांचं सामाजिक आणि आर्थिक जीवन कसं होतं याची एक चांगली कल्पना आपल्या इंटरेस्टिंग आयडिया होती, की सगळ्यांना एका ठिकाणी बसवायचं आणि त्यांना सांगायचं आता काव्य निर्मिती करा. बरोबर, हे फारच होतं की आणि सलग चालली होती, चाललेली प्रोसेस. 3 संगम आहेत पण सलग चालल्या होत्या. आणि त्यामुळे मग त्यातनं आपल्याला मग काय काय कळतं त्यांची सामाजिक परिस्थिती, की बाबा उत्तरेचा प्रभाव किती होता. तर वर्णव्यवस्था होती का, तर वर्णव्यवस्था आली होती, पण ती पूर्णपणे उचललेली नव्हती. ते अजूनही जुन्या महापाषाण युगामध्ये त्याची टोळीबद्ध समाज रचना होती, त्याचे अवशेष अजूनही बाकी होते. मग त्यामुळे मग आपण बघितलं तर काय एकाच घरामध्ये एका भावाला जाळलंय आणि दुसऱ्या भावाला पुरलंय अशी उदाहरणं आहेत. मग आता जाळणं हे उत्तरेकडनं आले, आर्यनकडनं, आणि हे पुरलं ही आधीची पद्धत होती त्यांची. मग असं ते अजून सेटल नाही झालेत, अजून त्यांचं ते चाललंय. ब्राह्मणांचं स्थान आता उच्च बनायला लागलं असलं तर हे तमिळ ब्राह्मण मात्र मांस खाणार आहेत, विशेष आहे ते शाकाहारी नाही येत. थोडक्यात शाकाहाराचं अजून इतकंसं महत्व निर्माण झालेलं नव्हतं असं या काळात, जसं आज ते खूप आहे साऊथमध्ये, पण मग त्या काळात नव्हतं. मग असं इंटरेस्टिंग सामाजिक आपल्याला कळतं. स्त्रियांचं स्थान दुय्यमच आहे, पण उत्तर इतकं पण दुय्यम नाही असं पण दिसतं. स्त्रियांचंही योगदान समाजामध्ये आपल्याला दिसून येतं विविध प्रकारे. तर अशा प्रकारची सामाजिक रचना जी होती त्याच्यामध्ये राजे जे होते ते एक मोठा राजे, राजघराणा, लढवय्ये तो एक मोठा वर्ग होता, आणि दुसरा मोठा वर्ग होता शेतकऱ्यांचा. आणि विशेष म्हणजे हे राजे जे लोक होते ते नेहमी विवाह संबंध शेतकऱ्यांशी करतं. का तर त्यांचा एक पाय स्थिर असावा. तर राजेशाही आणि युद्ध हा मोठा अस्थिर प्रकार होता. मग अशी त्यांची इंटरेस्टिंग सामाजिक कल्पना. महाराष्ट्रामध्ये मराठे जे आहेत ते नेहमी आपली पत्नी जी आहे ती कुणबी समाजातनं करतं. का तर कुणबी शेतकरी, हे युद्ध आहे, तर एक पाय तर स्थिर असलं पाहिजे ना, स्थिर असं. ती परंपरा एवढी जुनी आहे असं आपल्याला संगम साहित्यातनं दिसतं. असं खूप इंटरेस्टिंग कल्पना आहे सामाजिक याच्यात. अगदी सतीचे उल्लेख आहेत म्हणणार काय. आणि मग दुसरं आहे आर्थिक. मग आर्थिक दृष्ट्या यांचा कसा रोमन साम्राज्याशी व्यापार होत होता हे संगम साहित्यात आपल्याला. मदुराई कांजी नावाचं खूप प्रख्यात पुस्तक आहे, त्यात भरभरून वर्णन आहे की कशा प्रकारे व्यापार चाले, कसं माल वाहतूक केली जाईल, कसं या सगळ्या लोकांना कस्टम ते रावतं, आयात निर्यात कर, आणि त्यातनं भरपूर महसूल प्राप्त होईल. पण रात्रीच्या रात्री मग काही लोक व्यापारी बोटी घेऊन पळून जात, कस्टम भरत नसत. त्यामुळे रात्रभर किनाऱ्यावर मग जागते रहो करून पेट्रोलिंग करत. मग का तर कस्टम नाही मिळालं तर कसं व्हायचं ना. मग अशा प्रकारे हे राजे चांगले समृद्ध झाले होते. आता प्रत्येक राजा काय करे की 24 तास किचन चालू आहे, स्वयंपाकघर, आणि त्यात कोणीही येऊन अन्न जेवू शके, की कोणी भुकेला झोपता कामा नये, कोणी भुकेला राहता कामा नये, अशी त्यांची एक स्टँडर्ड होतं. इव्हन या संगमच्या सर्वच राजांनी महाभारतातल्या जे काही योद्धे होते त्यांना जेवण खाऊ घालण्याचा क्लेम केलेला आहे प्रत्येकाने. मी या सर्वांना महाभारत युद्धामध्ये झाल्यानंतर जेवण खाऊ घातलं. बरोबर आहे. संगम साहित्यामध्ये एक अगम आणि पुरम हे जे 2 भाग, प्रेमकाव्य आणि युद्ध काव्य, या 2 गोष्टींवर जरा फोकस केलेला. हे विदग्ध साहित्य असल्यामुळे त्यांनी 2 याच्यात विभागलंय त्यांचं साहित्य सगळं, अकम आणि पुरम म्हणून. पुरम म्हणजे अकम आहे त्याच्यात त्यांनी काय केलंय की पर्सनल भावना, खाजगी भावना, त्याच्यामध्ये अगदी प्रेमात पडणं ते प्रेमभंग ते, आणि त्याचं खूप असं गूढ आणि इंटरेस्टिंग वर्णन त्यांनी केलंय. मग तो सगळा एरिया त्यांनी कव्हर केलाय, प्रामुख्याने प्रेमभंग आणि त्या सगळ्या कल्पना. आणि जो दुसरा आहे पुरम, तो मात्र बाह्य भावनांबद्दल, त्याच्यामध्ये प्रशासन, मुत्सद्दीगिरी, राजकारण, अशा विविध प्रकारचे विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आणि अशा प्रकारे मग हे दोन्ही प्रकारचं आहे साहित्य. यात अगदी वैयक्तिक स्तराचं पण साहित्य आलंय, त्या भावना पण आल्यात, आणि त्याचवेळी जे बाह्य विषय असतात प्रशासनापासून विविध प्रकारचं राजकारणाचे विषय, मुत्सद्दीगिरीचे, तेही हाताळलेले आहेत. आणि अशा प्रकारे परिपूर्ण साहित्य आहे. या सगळेच विषय हाताळलेले आहेत.
हे आपल्या यातनं आपल्याला दिसतं. याचा अजून एक छोटा प्रश्न असा सर याच प्रश्नाच्या बाबतीमध्ये की समजा एखाद्याचा अभ्यास झाला आहे तर त्याने संगम साहित्य पण वाचलं आणि संगम परंपरेतलं पण साहित्याच्या संदर्भातलं त्याचं नॉलेज आहे. मग शिलप्पदीकरम, मणिमेखलाई, जीवक चिंतामणी हे जे काही पुस्तकं परंपरेतले त्या साहित्यामध्ये जे काही आपल्याला डिपिक्शन आहे ते आपण यात वापरू शकतो का निवड आपल्याला संगम साहित्यावरच फोकस राहावं लागेल ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने? नाही, तेही संगम साहित्याचा भागच आहेत ना. समजा आता हे जे ग्रंथ आहेत शिलप्पादिकरम किंवा मणिमेखलाई त्यातही खूप सारे आर्थिक आणि सामाजिक रेफरन्स आपल्याला प्राप्त होतात. त्यांचे उल्लेख आपण या उत्तरामध्ये करू शकतो ना, निश्चित. तसं ते आता हे जे आहे मणिमेखलाई त्याच्यामध्ये ललित कलांचा कसा हे झाला विस्तार झाला, ललित कला कशा विस्तारल्या का प्रभावित झाल्या, लोक कशावर चित्र काढत, नृत्य कशावर करत, त्याचं खूप सुंदर सुंदर वर्णन आहेत. त्याचा फायदा आपल्याला होतो ना लिहिताना. आता जर समजा ह्या प्रश्नामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक ऐवजी धार्मिक म्हटलं असतं तर मग आपण तो त्यांचा मग जैनिझमचा, बुद्धिझमचा जो उल्लेख आहे मग तिकडे या उत्तरामध्ये ते येणं या ज्या गोष्टी काही ज्या आहेत त्या अनुषंगाने लक्षात गेलो की या उत्तरात तो धार्मिक उल्लेख कमी आणि सामाजिक आर्थिक उल्लेख हा जास्त आला पाहिजे. या अनुषंगाने संगम साहित्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण डिटेल चर्चा केली. आता आपण दुसरा प्रश्न आणि अजून एक छोटा प्रश्न याच्यातला राहिला सर जो आपण प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये बघूया. ते यांनी म्हटलं की टिप्पणी करा म्हणजे संगम साहित्य तर टिप्पणी करा पासून प्रत्येक वेळेला आता वेगवेगळा शब्द येत राहणार. आपण टिप्पणी करा म्हणजे त्यांना काय करायचंय? मग कमेंट मध्ये काय होतं ना की त्यांचं असं म्हणणं आहे की हे वाक्य मी दिलं आहे ते तुम्हाला मान्य होते का ते आधी बघा आणि त्यानुसार ठरवा. मान्य होत असेल तर तसं लिहा, नाही तर मान्य असेल तसं लिहून तसं लिहा. थोडक्यात जर पहिल्या तर हिंट दिली आहे की राजकीय इतिहासाच्या दृष्टीने अधिक उपयोगी नाही मग ते मान्य केलं पाहिजे का आपण, तर त्यांनी स्पष्ट करा म्हटलं असतं, वर्णन करा म्हटलं असतं तर आपण मान्य करूनच पुढे जायला पाहिजे. मग आपल्या मनात मान्य असो नसो. पण या बाबतीत तसं काही करायची गरज नाही. ते कमेंट म्हटलंय त्यामुळे खरं तर इथे डिसॅग्री होऊन दाखवता येईल की आम्हाला कळलं तुम्हाला काय म्हणायचंय. राजकीय इतिहासासाठी सुद्धा संगम साहित्य अत्यंत महत्वाचं आहेच. राजकीय इतिहास जो आहे. असाच एक प्रश्न ऑप्शनलला आर्यनच्या बाबतीमध्ये जो विचारला होता की आर्किओलॉजी नोज नो आर्यन्स ओनली लिटरेचर नोज ऑफ आर्यन्स. बरोबर. म्हणजे आता खरं का खोटे निदान तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड त्याचं उत्तर देऊ नाही शकत. तुम्ही ठरवा आधी आणि तुमचं काय म्हणजे तुमचं अनालिसिस लिहा. हा म्हणजे दोघं बाजू असं बी काही नाही की पूर्णच माहित नव्हतं, असं पण काही नाही की पूर्ण माहिती. बरोबर. या टाईप. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण. तांडव नृत्यावरती प्रश्न आलेला आहे. प्रश्न वाचूयात आपण आणि नंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. आता हा 100 शब्दांसाठीचा प्रश्न आहे. प्रारंभिक भारतीय शिलालेखांमधील अंकित तांडव नृत्याचं वर्णन करा. त्याच्यात आपलं 3 भाग आपले प्रारंभिक भारतीय शिलालेख, पर्टिक्युलरली तांडव नृत्य आणि वर्णन करा. मग याला कसं पाहायचं सर? याच्याकडे 100 शब्द आणि 5 गुणांसाठी विचारला. आता 5 गुणांचे प्रश्न येत नाहीत पण त्यावेळेला त्यांनी ते विचारले होते. आता कसं की याच्यामध्ये शिलालेखांपेक्षा पहिलं वर्णन हे ऋग्वेदामध्येच आहे की रुद्र ही जी देवता आहे ती तांडव करतानाचं वर्णन आहे की ती वादळाची देवता आहे आणि वादळ जसं इकडून तिकडे फिरतं, गोल गोल फेऱ्या मारतं, तशा वेगाने ते तांडव. आणि त्यातनं ती कल्पना आली असं आपल्याला म्हणता येईल. पुढे नृत्य ही जी कल्पना विकसित झाली त्यात तांडव आणि लास्य असे 2 प्रकार निर्माण झाले. तांडव हा जो प्रकार आहे हा प्रामुख्याने वीररस आणि थोडा विभत्स रस यांचा एकत्र होऊन निर्माण झालेला रस आहे आणि त्याच्यामध्ये वेगवान नृत्य हालचाली, प्रामुख्याने युद्धाची तयारी, वॉर्मअप ज्याला म्हणतो आपण, त्या प्रकारचा जो प्रकार आहे. आणि लास्य हा संथ प्रकार आहे, नृत्याचा प्रकार आहे. असं थोडं काही प्रमाणामध्ये पुरुषी आहे तांडव आणि काही प्रमाणात स्त्रियांनी करायचा प्रकार हा लास्य हा प्रकार आहे. मग तांडवाचे 2 प्रकार आहेत, एक शैव तांडव आणि एक आनंद तांडव म्हणून. मग शिवतांडव जे आहे ते प्रामुख्याने शिवाचं राग की जेव्हा शिव चिडतो तेव्हा सगळं जग हादरतं, कारण त्याचा 3रा डोळा उघडला तर जग नष्ट होईल. पण त्याचा राग मग तो त्या नृत्यातनं बाहेर काढतोय, त्यामुळे ते अत्यंत प्रखर असतं. पण आनंद तांडव थोडा वेगळा प्रकार आहे. याच्यामधनं जगाची जी सकारात्मक ऊर्जा आहे, उत्साह आहे, आनंद आहे तो त्यातनं दाखवला जातो. अशा प्रकारे शिवतांडव आणि आनंद तांडव असे याचे पण 2 प्रकार पडतात. आता शिलालेखावर बघितलं तर अगदी जुने रेफरन्सेस म्हणजे समजा हाती गुंफा म्हणून ओरिसामध्ये आहे, तिथे असं दिसतं की तांडवाचं काहीसं वर्णन असे असावं. किंवा मग पुढे बदामी येथले जे शिलालेख आणि शिल्प आहेत कर्नाटकामध्ये तिथेही आपल्या तांडवाचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात. आणि त्यामुळे मग पुस्तकं पण परंपरेतून आलेली आणि शिवाय शिलालेख यातनं आपल्या तांडव. आणि मग बाकी पुराणांमध्ये तर भरपूर उल्लेख आहेत की इव्हन रावणाला मारल्यावर रामाने तांडव केल्याचं किंवा कालिया मर्दनच्या वेळी सुद्धा केलं आहे. शंकरांशीच रिलेटेड आहे असं नाही की सगळ्याच देवांनी कधी ना कधी तांडव नृत्य केलं. अगदी महिषासुरमर्दिनी महिषासुराला मारल्यावर ते तांडव नृत्य केल्याचा उल्लेख सगळ्यांनीच केलाय. येस सर.
इव्हन आणि तांडवावरतीच रिलेटेड पुन्हा अजून एक प्रश्न पुढे विचारलाच गेला आहे की नटराजाच्या मूर्तीचा, म्हणजे तांडव नृत्य प्रेझेंट करणारीच नटराजाचं एक्झॅक्टली चोला काळामध्ये नटराज निर्माण झाला, तो शिवाचाच एक रूप आहे, नृत्य करणारा शिव, आणि तो प्रामुख्याने तांडव नृत्य करताना दाखवलाय. मग त्याच्या वेगवान हालचाली, तो इतका वेगवान आहे की त्याच्या भोवती एक आगीचं चक्र निर्माण झालं, अग्निचक्र, ते चक्र त्याच्यामध्ये दर्शवलं जातं. त्याच्यावरचा प्रश्न पण आपल्याला पुढे आहे, तो आपण त्यावेळेला पाहूयात की म्हणजे एक या अनुषंगाने लक्षात येईल. तिसरा प्रश्न पाहूयात आपण 2013 मध्ये विचारलेला, तो होता चोल वास्तुकलेवरती. प्रश्न आहे, मंदिर वास्तुकलेच्या विकासामध्ये चोल वास्तुकलेचं उच्च स्थान आहे. बस याच्यावरती काहीच त्यांनी कमेंट नाही, क्रिटिकल अनालाइज नाही, काही नाही, त्यांना सगळं स्टेटमेंट दिले, आपल्याला फक्त ते वर्णन करायचं. 100 शब्द 5 गुण 2013. मग आता थोडं टिप्पणी करत घ्यायचं, जर काही जसं टिप्पणी करत घ्यायचं, मग समजा हे वाक्य मान्य करण्यासारखं आहे, म्हणजे अगोदर का दिलेलं नसेल तर मान्य करायचं की खरंय. आता हे मान्य करण्याचं कारण गुप्तकाळ सुरू झाली आणि तिचं शिखर गाठलंय हे 11व आणि 12व शतकामध्ये. 11व्या-12व्या शतकामध्ये भारतात प्रख्यात आणि मोठी मोठी मंदिरं निर्माण झाली, आणि या सगळ्यातलं सर्वात मोठं काम हे चोलांचंच आहे की चोलांनी जी मंदिरं उभारली ती मंदिर निर्मितीतला उच्चांक ठरली. तो त्याच्या आधी कोणी करू शकलं नाही, त्यानंतरही कोणी त्या लेवलला जाऊ शकलं नाही. आणि मग आता हे यांचं मंदिरांना एवढा तरी खर्च का केला, तर त्यांनी जे विजय मिळवले ते विजय सेलिब्रेट करायचं, की ते विजय मिळाले ते संस्मरणीय कसे करायचे, तर त्यांची ती पद्धत होती की मंदिर जितकी मोठी तेवढा विजय. आणि म्हणून मग त्यांनी सगळं आपलं त्यातनं मिळाला पैसा विजयातनं, सगळं त्यातलं इंटरेस्ट त्यांचा तो त्याच्यामध्ये लावलाय, आणि त्यामुळे ते एक प्रकारे आपला इतिहास त्यांनी त्या मंदिरांमध्ये तयार करून ठेवलाय असं म्हणता येईल. तर भारताचं सर्वात मोठं मंदिर बृहदेश्वर मंदिर हे चोलांनीच बांधलंय. प्रख्यात राजा जो पोनियन सेल्वन या पिक्चरचा हिरो आहे, राजराजा चोला, त्याने बांधलेलं मंदिर आहे. तो त्याचा मुलगा राजेंद्र याने पण गंगाईकोंड कोंडचोलपुरम मंदिर बांधलंय. हे तितकंच मोठं आणि विख्यात मंदिर आहे. चालला होता ना, गंगेवर आला होता, प्रचंड खुश होऊन त्याने ते 2-3 गोष्टी केल्या, आणि मग नवीन राजधानी बसवली. आणि वडिलांनी इतकंच मोठं पठार मुद्दा म्हणून हाईट थोडी कमी ठेवली का, तर वडिलांचा मान जो आहे तो राहिला पाहिजे. ती साऊथची परंपरा आहे. त्या पुढे जाऊन राजराजे दुसरा नावाचा राजा होता, त्याने एक ऐरावतेश्वर नावाचं मंदिर उभारलं. तर ही जी तिन्ही मंदिरं आहेत की बृहदेश्वर मंदिर तंजावरचं, गंगाईकोंडचोलपुरमचं गंगाईकोंडपुरम मंदिर, आणि हे तिसरं मंदिर दोराईसम इथलं ऐरावतेश्वर मंदिर, ही तिन्ही जागतिक वारसा स्थळ आहेत. तर हा एक जागतिक रेकॉर्ड आहे की एकाच राजघराण्याने 3 जागतिक वास्तुस्थळ निर्माण केली. तिन्ही मंदिरं ही लिव्हिंग हेरिटेज आहेत, जिवंत वारसा आहेत. म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत रोज पूजा अर्चा होते. मग ते असं डेड हे नाही येत, तेही यांचं मोठं वैशिष्ट्य आहे. मग यांच्या मंदिरांमध्ये यांनी म्हणजे द्रविडी शैली होती, ते पिरॅमिड सारखी रचना, चौकोनी पाया घेतलाय, खूप मोठं मंडप शैली ही यांची खास वैशिष्ट्य. खूप मोठं मुखमंडप समोर असेल, आणि आवारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शयन मंडप, भोग मंडप असे मंडप असत. शिवाय आंघोळ करण्यासाठी पाण्याचे हे तयार केलेत, हाऊस तयार केलेत, त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष म्हणजे नंदी मंडप असे शंकराचं मंदिर, आणि प्रचंड मोठा नंदी दर्शवला जाईल. आणि गोपुरमची सुरुवात यांनी आता झाली होती. म्हणजे पुढच्या राजांना बांधण्याकरता काही नाही, म्हणजे त्यांना आता नव्याने मंदिर बांधण्याच्या ऐवजी मग त्याचे गेट्स मोठे करणं, मग गोपुरमची सुरुवात केली, आपल्याला दिसतात. अशा प्रकारे सगळ्याच दृष्टीने चोलाने, आणि शिवाय अजून एक योगदान काय, तर मंदिरांच्या भिंतींवर इतिहास लिहायचा. दगडाची मंदिर आहेत सगळी, मोठ्या मोठ्या शिळा वापरल्या, आणि मग तो इतिहास तो एक प्रकारे कायमचा लिहून टाकलाय. आता चोलांनी आपला इतिहास त्या मंदिरांवर लिहिला आहे, तर तोही इतिहास आपल्याला कळतो, आणि त्याही अर्थाने ती एकदम अमर कहाणी. जर ते उत्तर मेरूर इन्स्क्रिप्शन नसतं मंदिरावरती, तर मग त्यांच्या चोलांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी आपल्याला माहिती मिळाली नसती. बरोबर आहे. तर ते मंदिरावरच कोरलेलं माहिती चोल वास्तुकला. त्यांच्याविषयी जे वापरलं होतं सर स्टेटमेंट, की चोल कलाकारांनी काय केलं की दैत्यांप्रमाणे मंदिरांची कल्पना केली आणि जवाहिऱ्यांप्रमाणे ती प्रत्यक्षात आणली. मग हे जे स्टेटमेंट प्रोबॅबली आता हे फिरवून पुन्हा अशा टाइप मध्ये विचारलं स्टेटमेंट म्हणून, तर मग त्याला काय आपण अजून विशेष, ती प्रख्यात प्रचंड मंदिर आहेत. जसं पिरॅमिड आहे, मग पिरॅमिडची तुलना केली जाते, पण पिरॅमिड मध्ये सौंदर्य असं नाहीये, दगडावर दगड वापरले, भव्य आहे, फक्त भव्य आहे. तसं चोल मंदिरांचं नाहीये. ती जरी खूप भव्य असली तरी त्यांनी प्रत्येक गोष्टीवर विचार केलाय. त्याची समरूपता, त्याचं अलंकरण, त्यात वेगळ्या प्रकारच्या कथा. जसं या बृहदेश्वर मंदिरामध्ये नटराज दाखवला, शिव 108 मुद्रा दाखवल्यात वेगवेगळ्या. त्याशिवाय राजा राणी यांचं अंकन केलेलं आहे प्रत्येक मंदिरामध्ये. त्यांचंही पूजन करायची पद्धत याच्यामध्ये होती, तेही याचं एक वैशिष्ट्य. देवकुल प्रथा जी होती ती थोडी सेट झाली होती. बरोबर, मग ती इथे आपल्याला दिसून येते. असं त्यांचं जे अलंकरण आहे ते अत्यंत सुंदर, आणि प्रत्येक राजाचं वेगळं आहे, आपण वेगळं आहे.
की असं नाही की चोल म्हणजे सगळ्या चोल राजांची सगळी मंदिरं सारखी आहेत. प्रत्येक राजाच्या मंदिरामध्ये वेगळेपण आहे, कोणी दुसऱ्याचं कॉपी पूर्णपणे नाहीये. मग असं वेगळेपण असणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य असं म्हणता येईल. यामध्ये या मंदिर वास्तुकलेच्या याच्यामध्ये आपल्याला चोल वास्तुकलेवरती या उत्तरावरती जास्त म्हणजे असंही विद्यार्थ्यांची चूक होऊ शकते की द्रविड वास्तुकलेवरती जास्त लिहिलं, द्रविड वास्तुकलेची वैशिष्ट्ये लिहिली जाऊ शकतात, परंतु याच्यावरती फोकस नाही. चोल वास्तुकला म्हणजे चोल वास्तुकला खूप मोठा प्रकार आहे. मग ही चूक होण्याची शक्यता विद्यार्थ्यांची पल्लव पण येतात आणि बरेच पल्लव येतात. सुरुवात मग पल्लवांचा उल्लेख केला तर मग याच्यात काही ना काही कमतरता राहू शकते की चोल विचारलं तर ते चोलांच्याच काळातले प्रश्नावर फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्याला चोल मंदिर स्थापत्य कलेला दक्षिण भारतातला सुवर्ण काळ असं म्हणतात. आणि चोल इव्हन आताच्याही 2022-23 ला प्रश्न चोलांच्या कॉन्ट्रीब्युशनवर विचारला होता. मग त्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये हा एक मुद्दा येतोच, पुन्हा एकदा येतो. याचा अर्थ प्रश्नाचं रिपिटेशन हे होतंय. तर 2013 मधले जे 3 प्रश्न होते ते आपले पूर्ण झालेत. आपण काय करू, पुढच्या जे काही सेशनचं असेल आपलं त्याच्यामध्ये आपण 2014 त्याच्यामध्ये आलेले 4 प्रश्न जे ते गांधार मूर्तिकलेवरती आहे, सिंधू संस्कृतीवरती आहे, तक्षशिला विद्यापीठावरती आहे आणि सुफी मध्ययुगीन जे काही रहस्यवादी संत होते ते कसे अपयशी ठरले त्यांच्यावरती होतं. असे 2014, 15, 16, 17 प्रत्येक याच्यात विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्यांचं अनालिसिस, त्यांची उत्तरं आणि त्या संदर्भातली आपण चर्चा, त्याच्यातल्या होणाऱ्या चुका आणि त्या कशा दुरुस्त कराव्यात त्या संदर्भातली आपण पूर्ण चर्चा ही पुढे आपण कंटिन्यू ठेवूयात या आपल्या संवाद मालिकेतनं. तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला हे तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर आम्हाला कळवा. सर, आपण चर्चेला उपस्थित राहिलात आणि योग्य ते मार्गदर्शन डिटेलमध्ये आपण केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.